नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विठुरायाच्या मंदिरात इंदू झोपलेली असते आणि तिला झोपेमध्ये आठवत असतं की मोठ्या बाई रागाने व्यंको महाराजांना म्हणत असतात की व्यंकट भाऊजी ना, या मुलीचं किती कौतुक आहे ना, मीच काय गावातल्या सगळ्या माणसांना माहिती आहे की यांना किती कौतुक आहे हिचं, आणि काय हो एवढंसं गाते ती आणि काय उत्तम कीर्तन करते, घरच्या पोरांचं कधी कौतुक केलं आहे का. यावर व्यंको महाराज मोठ्या बाईंना म्हणत असतात की मी अधोक्षजवरती मेहनत घ्यायला तयार आहे. यावर मोठ्या बाई रागाने म्हणतात की राहू द्या भाऊजी, आता तुमची काहीच गरज नाही आहे मला, आणि पहिल्याच दिवशी तुम्ही सांगत आलात की त्याला कीर्तनाची आवड नाही आहे. आणि हे सगळं इंदूला आठवत असतं आणि इंदू झोपेतून दचकून जागी होते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि खूप अस्वस्थ झालेले असते आणि ती मंदिराच्या बाहेर येऊन उभी राहते आणि तिचं लक्ष अचानक दिग्रजकरांच्या वाड्याकडे जातं. आता ती शॉक होऊन बघायला लागते. कुणीतरी वाड्यातून अंगावरती पांघरून बाहेर पडत असतं. इंदू घाबरून बघायला लागते आणि म्हणते की थांब थांब, आमच्या घरात चोरी करतो, आणि ती त्याच्या पाठी पळायला लागते की आमच्या घरी चोरी करतो, थांब. मात्र तो जो कोणी असेल तो काही थांबत नाही. इंदू रागाने हातामध्ये दगड घेत म्हणते थांबा, नाहीतर हा दगडच फेकून मारेल. यावर तो पाठी वळून बघतो आणि म्हणतो की अगं मीच आहे. ती दुसरं तिसरं कोणी नसून अधोक्षज असतो. तर आदू म्हणतो की आधीच पळून पळून पाय दुखायला लागलेत इंदू, आणि त्यात तू दगड मारला. तर इंदू खूप आश्चर्याने आदूकडे बघायला लागते आणि म्हणते की आदू, अरे तू आणि एवढ्या रात्रीचं असं चोरासारखा का फिरतोय. यावर आदू म्हणतो की अगं मी फिरत नाही आहे. मग इंदू विचारते की मग. तर यावर आदू म्हणतो की मी घर सोडून पळून चाललो. इंदू शॉक होऊन आदूकडे बघायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि विचारते की पण का. मग आदू म्हणतो की अगं माझ्यामुळे उगाच घरात भांडण नको ना व्हायला. मग इंदूला खूप वाईट वाटतं आणि तिला आठवतं की मोठ्या बाई इंदूबद्दल काय बोललेले असतात, त्यामुळे व्यंको महाराज मोठ्या बाईंवरती ओरडलेले असतात. मग आता इंदू आदूला विचारते की काय झालं, तुझं आणि गोप्या टोप्याचं भांडण झालं का, की मोठ्या बाई तुला काही बोलल्या. तर आदू म्हणतो की नाही. इंदू विचारते की मग काय झालं. मग आदू रडत म्हणतो की अगं काय नाही झालं, पण मला ना कीर्तनकार नाही व्हायचं आहे. इंदू आश्चर्याने आदूला विचारते आणि म्हणते की म्हणून तू घर सोडून चाललायस. आणि ती रागाने म्हणते की काय तुम्ही दिग्रजकरांची पोरं पळपुटी, कीर्तन म्हटलं की सगळे पळून जातात, येडे कुठले. आधी तो गोप्या पळायला आणि आता तू. आणि ती आदूला रागाने म्हणते की मूर्ख कुठचा. आणि इंदू आदूला सांगते की व्यंको महाराज नेहमी म्हणतात की परिस्थितीपासून कधीच पळून जायचं नसतं, आणि तू तुझ्या आईचा विचार केलास का. तू पळून गेलास तर मोठ्या बाईंना काय वाटेल, जीव आहे रे त्यांचा तुझ्यावर. तू त्यांना सोडून पळून गेलास तर काय होईल, त्यांना काय वाटेल हे तुला कधी वाटलं का. मग आदू म्हणतो अगं सगळं समजतंय मला, पण आई मला त्या जनार्दन महाराजांकडे न्यायचं म्हणते. मग इंदू म्हणते की अरे पण तुझ्यासाठीच ना. मग आदू खूप रडायला लागतो आणि म्हणतो की मला नाही जायचं आहे. इंदू आदूचे डोळे पुसत म्हणते की अरे आदू तू रडू नकोस ना रे, व्यंको महाराज आहेत ना, ते काहीतरी मार्ग काढतील, तू चल बरं घरी. आदू मात्र काहीच न बोलता शांतपणे रडत उभा असतो. आता यावर इंदू म्हणते की दगड आहे अजून माझ्या हातातच, येतोस की नाही घरी. मग आदू इंदूकडे बघत म्हणतो की येतो. मग इंदू म्हणते की आत्ता हस बघू. मग आदू हसतो. इंदू लगेच खुश होऊन म्हणते की बघ तू माझं ऐकतोस ना, हे मला खूप बरं वाटतं. आणि म्हणते की बरं चल आता घरी. आता इंदू आदूच्या हाताला पकडून वाड्याजवळ येते. आदू आता जा बरं आणि झोप शांत, आणि काळजी करू नको, जा आता. आणि ती आदूला गुड नाईट म्हणून मंदिरात झोपण्यासाठी जायला निघते. मग आदू म्हणतो की इंदू थांब. इंदू म्हणते की काय. यावर आदू म्हणतो की इंदू अगं तू खूप भारी आहेस गं. इंदू म्हणते की का. तर आदू तिला म्हणतो की काकू उद्या ना अनारसे करणार आहे, जर मी पळून गेलो असतो तर मला उद्या अनारसेच खायला नसते भेटले, म्हणूनच तू खूप भारी आहेस. हे ऐकून इंदू खूप हसायला लागते आणि म्हणते की कसा आहेस रे आदू. मग आदू म्हणतो की हसायला काय झालं, मला आवडतात अनारसे. मग इंदू म्हणते की मग चांगलं आहे की, उद्या पोट भरून खा. आणि ती थोडंसं थांबत परत आदूला विचारते की आदू तुला गोपाळच्या किल्ल्याबद्दल काही कळलं का रे. यावर आदू म्हणतो की काय. इंदू चिडून म्हणते की काय काय काय, आणि म्हणते की गोपाळ खूप करामती आहे हा, तो काही ना काही करून आपल्यापेक्षा भारी किल्ला बनवणारच आहे आणि तो हे करू शकतो.
आणि आपल्याला कळायला पाहिजे की तो नेमका काय करतोय ते. हे ऐकून आदू खूप घाबरतो आणि त्याला आठवतं की गोपाळ त्याला विचारत असतो की तू नक्की माझ्याच टीममधून आहे ना. आणि आदूसुद्धा गोपाळला हो बोललेला असतो. आदू हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येतो. आदूला असं विचारत बघून इंदू शॉक होऊन आदूकडे बघत म्हणते, काय रे कुठे हरवलंस. आणि म्हणते की आदू तुला माहिती आहे का गोपाळच्या प्लॅनिंगबद्दल. ते सोड, आपलंच किल्ला भारी होणार. तुला माहिती आहे का त्या निवृत्ती दादाने आपल्याला खूप भारी चित्र काढून दिले आणि त्यात बघूनच किल्ला बनवायचा आपल्याला. आता तू बघच आदू, आपला किल्ला ना 1 नंबर होणार आणि त्या गोप्या टोप्याचा किल्ला 2 नंबर होणार. आणि आता त्याला कळेलच की कोण मेन आहे आणि त्याचं गर्वाचं घर खाली कसं करते ना ते बघच. आणि ती बोलते बरं ते सोड, बाकीचं उद्या बोलूया, आता फायनल गुड नाईट असं म्हणून इंदू तिथून निघून जाते. आता इंदू गेल्यानंतर आदू खूप टेन्शनमध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणतो की शी, खरंच जर पळून गेलो असतं ना तर बरं झालं असतं, 2 दिवस आलोच नसतो असं म्हणून तो विचार करत नाईलाजाने आतमध्ये जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की व्यंको महाराज पुस्तकांचा गठ्ठा घेऊन येतात आणि त्यावरची धूळ झाडायला लागतात आणि धुळीमुळे त्यांना खोकला यायला लागतो. शकुंतला तिथेच असते. शकुंतला व्यंको महाराजांकडे बघून म्हणते की अहो काय आहे. यावर व्यंको महाराज म्हणतात की अगं ही पुस्तकं खूप दिवसापासून पडली होती आणि यावरची धूळ झाडायची होती पण वेळच नाही मिळाला, म्हणून आज वेळ काढून ही पुस्तकं आवरून ठेवतो. आणि ते शकुंतलाला म्हणतात की चहा झाला असेल तर जरा देशील का. यावर शकुंतला म्हणते की हो नारायणीला सांगितले, आता येईलच ती. आता व्यंको महाराज पुस्तकांवरची धूळ झाडायला लागतात. तितक्या तिथे मोठ्या बाई फोनवरती बोलत येतात आणि त्या फोनवरती म्हणत असतात की हां आलं लक्षात माझ्या, तिथेच यायचं आहे का. हे ऐकून व्यंको महाराज मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. मोठ्या बाई म्हणतात की आता महाराजांची ख्याती एवढी मोठी आहे आणि पूर्वी त्यांचं कीर्तन पण ऐकलंय ना मी. हे ऐकून व्यंको महाराज शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागतात आणि त्यांना थोडंसं वाईटही वाटतं. आता इकडे मोठ्या बाई फोनवरती सांगत असतात की आता माझ्या मुलांना महाराजांसोबत कीर्तन करायचं आहे म्हटल्यावर माझ्या अधोक्षचं भाग्य किती मोठं असणार, म्हणून जनार्दन महाराजांसोबत कीर्तन करायचं भाग्य त्याला लाभलंय. आता नारायणी व्यंको महाराजांसाठी चहा घेऊन येते आणि त्यांना द्यायला लागते. यावर मोठ्या बाई रागाने नारायणीला म्हणतात की नारायणी, घरच्यांची सेवा करून झाली असेल तर जरा तुझ्या भावाला जाऊन उठव, कारण मला त्याला ना ताबडतोब तालोक्याला घेऊन जायचं आहे. आणि त्या व्यंको महाराजांकडे बघून म्हणतात काय आहे त्याचं भलं बरं मलाच पाहावं लागेल ना, आणि मी समर्थ आहे त्याच्यासाठी. आणि बंब पेटव जा आणि पाणी तापव आणि आंघोळ घाल त्याला चांगली, चल लवकर असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता नारायणी व्यंको महाराजांकडे बघायला लागते तेव्हा व्यंको महाराज नारायणीला खुणावूनच सांगतात की जा. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदूच्या टीममधील इम्रान आणि ओंकार किल्ला बनवण्यासाठी माती आणायला आलेले असतात. ओंकार इम्रानला म्हणत असतो की इम्या, हे खूप जड झालं आहे रे, तू घेतोस का. इम्रान म्हणतो की अरे हेच खूप जड आहे, तूच सांग कोणतं घेऊ. त्यावर ओंकार म्हणतो की मग त्यापेक्षा हेच बरं आहे. इम्रान म्हणतो की पण तुला सांगू का, इथली माती किल्ला बनवण्यासाठी 1 नंबर आहे ना खडे ना काही. पण तू त्या गोपाळच्या टीमवाल्यांना सांगू नकोस, नाहीतर ते लगेच येतील आणि घेऊन जातील माती. तेव्हाच तिथे पप्प्या येतो. आता पप्प्या मोठ्याने इम्रानला म्हणतो, ए इम्या, माती घ्यायला आला हो इथे होय, चल निघ इथून. इम्रान पप्प्याला बघून म्हणतो की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. पप्प्या रागाने म्हणतो ए इम्या, जास्त बोलू नकोस तू, ते मातीचं टोपलंच उलटं करेन. ओंकार पण रागाने म्हणतो की पप्प्या मातीला हात तर लावून दाखव, मग बघ तुला. मग पप्प्या रागाने म्हणतो की ए ओम्या, बुक्कीत गार करेल ना, जास्त बोलला तर माती करेन तुमची, लाता बुक्क्या खायचं ठरवूनच आला आहे वाटतं असं म्हणून तो ओंकार आणि इम्रानला मारायला जातो. तेव्हाच तिथे इंदू येते आणि पप्प्याला थांबवत म्हणते ए थांब, आणि दादागिरी करत म्हणते की माझ्या माणसांना अजिबात टच करायचं नाही चल मागे हो. पप्प्या म्हणतो की असं का, असं म्हणून तो इम्रान आणि ओंकारला हात लावतो आणि म्हणतो की केलं टच, आता बोल काय करशील. इंदू रागाने म्हणते की तुझ्या तर असं म्हणून पप्प्याला मारायला लागते. त्याचवेळी तिथे गोपाळ येतो आणि तो इंदूला थांबवत मोठ्याने म्हणतो की ए जंगली बेडूक, माझ्या माणसांना हात लावायचा विचार पण करायचा नाही आणि जर लय बोललीस ना तर देईन एक ठेवून. इंदू म्हणते की गोप्या टोप्या, मी पण तुला बुक्कीत टेंगुळ आणेल. गोपाल तिला म्हणतो की इंदे, जास्त बोलू नकोस, तुला आणि तुझ्या टीमला मातीत गाडून मारेल. मग इंदू पण त्याला म्हणते की मी पण तुला 2च देईन, पण अशा देईन ना की तुला दिवस तारे दिसतील. असं म्हणून
त्या दोघांचं खूप भांडण लागतं. तेव्हा तिथे आदूसुद्धा येतो. त्या दोघांना असं भांडताना बघून तो घाबरून त्यांना थांबवत म्हणतो की अरे थांबा तुम्ही, असं का भांडताय. इंदू आदूला म्हणते की आदू आधी ह्या गोपाळला सांगा. गोपाळ म्हणतो की आधी हिला सांग की आमच्या टीमला माती घेऊन जाऊ देत नाही. इंदू म्हणते की याला सांग, माझ्यासमोर जास्त हुशारी नाही करायची. गोपाळ म्हणतो की आदू हिला सांगा, जास्त बोलली ना तर आमच्या किल्ल्यामध्ये दारूगोळा म्हणून भरीन. आदू गोपाळ विचारतो की अरे गोपाळ दादा पण तू का भांडतोयस. गोपाळ चिडून म्हणतो की अरे मी कुठे भांडतोय, हीच भांडकुदळ आहे इंदी, मगचपासून मी शांत आहे म्हणून काय पण बोलते मला. आणि रागाने म्हणतो की मला ना आता राग येईला. इंदू म्हणते की आदू हा गोपाळच मला भांडायला भाग पाडतोय. आदू पण चिडून म्हणतो की अरे थांबा, तुम्हाला जेवायला बोलवलं आहे, चला लवकर, असं म्हणून तो तिथून निघून जातो. गोपाळ चिडून म्हणतो की आद्या हिला काहीच न बोलता गेलास होय, तू नंतर भेटच मला. आणि परत तो इंदूकडे बघून म्हणतो इंदे आता लिमिट क्रॉस केलीस तू, आता तू बघच. इंदू म्हणते की जा रे जा, आला मोठा शाळा, मी नाही घाबरत कोणाला. गोपाळ चिडून म्हणतो की जास्त बोलू नकोस हा बेडके, पिचकूनच टाकेन तुला, चल निघ इथून. इंदू पण चिडून म्हणते की तूच निघ, आधी आम्ही आलो आहे तिथं, आम्हीच जात नाही कुठे. असं म्हणून इंदू आणि तिची टीम माती घ्यायला जातात. गोपाळ आणि त्याची टीमसुद्धा तिथून निघून जाते. आता नंतर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराजांना भेटायला पिंपळगाववरून काही लोक आलेले असतात. ते व्यंकू महाराजांना राम कृष्ण हरी असं म्हणतात आणि नंतर आपली ओळख करून देतात की मी बजाबा पैठणकर आणि आम्ही पिंपळगाववरून आलो आहोत. व्यंकू महाराज नाव ऐकून म्हणतात की हो आलं लक्षात, आपली भेट तुमच्या गावामध्ये झाली होती ना. बजाबा पैठणकर खुश होऊन म्हणतात की काय स्मरणशक्ती आहे महाराजांची, अहो कधी आपली भेट झाली होती, किती दिवस झाले ना त्याला, आणि अजूनही तुमच्या लक्षात आहे सगळं. व्यंकू महाराज हसत म्हणतात की अहो सगळी विठुरायाची कृपा आहे बघा. आणि ते सर्वांना बसायला सांगतात आणि विचारतात की बोला काय काम काढलं, काय सेवा करू तुमची. तर बजाबा पैठणकर म्हणतात की यंदा आम्ही आमच्या मंदिरांचं जीर्णोद्धार केला आहे, तेव्हा त्या निमित्तानं आपलं कीर्तन एकादशीला होऊ शकेल का. व्यंकू महाराज खुश होऊन म्हणतात की वा नक्की येईन. बजाबा पैठणकर म्हणतात की धन्यवाद, पण आणखी एक गोष्ट आहे, मी त्या बालकीर्तनकार इंद्रायणीविषयी खूप ऐकलं आहे, तेव्हा आपल्यासोबत त्याही आल्या तर अधिक बरं होईल. तेव्हा तिथे शकुंतलासुद्धा येते. इंदूचं कौतुक करताना पाहून ती खूप खुश होते. व्यंकू महाराज म्हणतात की अहो खरं तर मला आवडलंच असतं, पण पैठणकर साहेब काय झालं आहे की पोरीच्या परीक्षा चालू आहे, त्यामुळे या वेळेला कीर्तन करायला तिला काही जमणार नाही. हे ऐकून सगळे थोडेसे नाराज होतात. शकुंतलासुद्धा आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आता बजाबा पैठणकर नाराज होऊन म्हणतात की ठीक आहे बघूया आपण पुन्हा केव्हा येईल योग, आणि येतो आम्ही, असं म्हणून ते रामकृष्ण हरी म्हणून तिथून निघून जातात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना विचारते की अहो तुम्ही खोटं का बोललात, अहो इंदूची परीक्षा तर केव्हाच संपली आहे. व्यंकू महाराज म्हणतात की काय करणार शकुंतला, आता मला या सगळ्यांवरून आणखी कलह नको आहे. शकुंतला विचारते की कसला कलह. व्यंकू महाराज म्हणतात की असं काय करतेस, आता परत जर इंदूने माझ्यासोबत कीर्तन केलं तर मी आदोक्षजला सोडून इंदूला जास्त महत्त्व देतो, अशी परत वहिनींची समजूत होईल आणि परत ते वादविवाद भांडण होतील. काय आहे शकुंतला, या पुस्तकावरची धूळ झटकता आली मला, पण वहिनींच्या मनामध्ये जी गैरसमजाची दळमट आहे ती दूर करणं मला शक्य होत नाही आहे. शकुंतला म्हणते की अहो पण यात तुमची काहीच चूक नाही आहे. व्यंकू महाराज म्हणतात की चूक नाहीच आहे, पण ते काही असो, विठुराया माफ करेल का मला असं वाटतंय. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. शकुंतला थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की मोठ्या बाईंचं बोलणं खूपच जिवारी लागलं आहे यांच्या. यानंतर आपण पाहतो की आदू आणि इंदू किल्ला बनवण्याबद्दल बोलत असतात. इंदू म्हणते की आदू आपला किल्ला ना एकदम भारी होणार आहे, मी ना एकसारखे 2 किल्ले बनवणार आहे आणि त्यामध्ये एक पूल असेल, 2 किल्ल्यांना जोडणारा पूल. आदू खुश होऊन म्हणतो की भारी आहे गो, एवढी छान आयडिया तुला सुचली कुठून. इंदू म्हणते की अरे आदू आयडिया ना माझ्या अशा आसपास फिरत असतात रे, त्यातली एक मी अशी पटकन उचलली, मी मेन आहे ना. तितक्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूला बोलताना पाहून रागाने विचारतात की काय काय म्हणालीस तू
तू मेन आहेस. आणि हसत म्हणतात की तू मेन नाही, तू मेनचट आहेस. आणि रागाने म्हणतात की काय दिवसभर फक्त गप्पा गप्पा मारत बसते, कामाच्या नावाने शंख. आणि अधोक्षजला म्हणतात की अधोक्षज, तुला किती वेळा सांगितलं या पोरीबरोबर हिंडायचं नाही म्हणून. मग ही पोरगी काम सोडून भिंगरी लागल्यासारखी इकडे तिकडे उंडारत असते आणि तू तिच्या मागे. आणि त्या इंदूला म्हणतात की तुझ्यामुळेच माझा पोरगा बिघडला आहे. इंदू घाबरून खाली मान घालून उभी असते. आदू म्हणतो की अगं पण. मोठ्या बाई म्हणतात की पण बी नाही, चल आपल्याला तालुक्याला जायचं आहे. आदू खुश होऊन म्हणतो की खरंच. मोठ्या बाई म्हणतात की तुझी आई कधी तुझ्याशी खोटं बोलते का? नाही ना, मग चल आपल्याला खरंच आता तालुक्याला जायचं आहे, आपल्याला तिथे जनार्दन महाराजांना भेटायला जायचं आहे. आदू हे ऐकून थोडासा नाराज होतो आणि म्हणतो की का? इंदूसुद्धा आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे तुला मोठा बालकीर्तनकार व्हायचं आहे की नाही? बालकीर्तनकार अधोक्षज दिग्रजकर महाराज होणार की नाही तू? आदू टेन्शनमध्ये येऊन इंदूकडे बघायला लागतो. इंदूसुद्धा आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.